आणि कीर्तन जरा 8:30ला सुरू झालं होतं ना, थोडस लेट चालू झालं होतं. 10:15 वाजेपर्यंत आपण 10:15 ते 10:30च्या मध्यंतरी आपण कीर्तनाला विराम देऊ. ऐका, इतकं सुंदर चरित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर काय मागावं याच्याकरता आहे बरं का. आपण मागणीपर प्रकरणातला अभंग घेतलाय, म्हणून देवाच्या दरबारामध्ये आपण काय मागावं हे जरा शिकून जा. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सिद्धी जोहर नावाचं संकट आलं. आपण पावनखिंड चित्रपट पाहिला असेल बघा, आपल्या पोरांनी पाहिला असेल बरं का. त्या पावनखिंड मध्ये जो दाखिलवान आहे त्याचा पुढचा इतिहास सांगणार आहे मी थोडासा. ते त्याच्यामध्ये पिक्चर मध्ये जे दाखवलेलं आहे ते बरोबरच आहे, पण त्याच्या पुढे थोडस घडलेलं आहे. ते कोणी सांगत नाही, ते कोणी दाखवत नाही. ते दाखवायचंय मला तुम्हाला. ते तुम्ही ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांवर सिद्धी जोहर नावाचं संकट आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 42,000 सैन्यानं वेढा दिला होता. वेढा भक्कम होता. गड होता पन्हाळा आणि जिल्हा होता कोल्हापूर. गड होता कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा. गडावरती 1200 मावळे होते आणि गडाला मात्र 42,000 सैन्याने वेढा दिला होता. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भरपूर संकट आली होती, पण एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. एका बाजूला कुठंतरी स्वराज्य उभं राहिलं होतं आणि एका बाजूला 42,000 सैन्य छत्रपती शिवरायांना वेढा देऊन बसलं होतं. कुठंतरी आता छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या अंतःकरणामध्ये विराजमान झाले होते आणि तेवढ्यामध्ये महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना 42,000 सैन्याने वेढा दिला होता. आता गड सोडणं ही काळाची गरज होती. जरा लक्ष देऊन ऐका, सगळे मागचे ऐका. कोणी म्हणावं छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत, कोणी म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान आहेत. एक एक मावळा तख्त राखत होता. कुठंतरी स्वराज्य निर्मिती झाली होती, कुठंतरी आता दौलताबादची देवगिरी झाली होती, कुठंतरी आता ही महाराष्ट्रातली जनता आनंदाने रमत होती, कुठंतरी ही लोक आता गुलामगिरीपासून मुक्त झाली होती. तेवढ्यामध्ये संकट आलं ते 42,000. एका बाजूला 42,000 सैन्य आणि एका बाजूला फक्त 1200 मावळे. आता कसं करायचं? आता गड तर सोडायचा होता. गड सोडणं काळाची गरज होती. मैं लाऊंगा शिवाजी को असा पण करून आला होता सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि फाजल खान. अशी मातब्बर सेना छत्रपती शिवरायांना वेढा देऊन बसली होती आणि आता गड सोडायचा होता. 6 महिने झाले होते. ए बाळा, बोलू नको जरा. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, लक्ष देऊ नये का. छत्रपती शिवाजी महाराजांना गड सोडायचा होता. 6 महिने झाले होते आणि आता गडावरती पावसाळा सुरू झाला. धो पाऊस पडायला लागला आणि गडाचा एक बुरुज ढासळला आणि पुसाटीच्या बुरुजाकडून रात्रीच्याला पडायचा प्लॅन राजांनी केला. कसं पडायचं? सगळ्या प्लॅन राजांनी तयार केला. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, त्र्यंबकपंत त्याचं नियोजन करतील. 400 मावळे राजांना एका पालखीमध्ये घेऊन जातील. बाजी प्रभू देशपांडे त्याचं नियोजन करतील आणि 400 मावळे राजांना एका दुसऱ्या पालखीमध्ये, राजांसारखा एक पोरगा एका पालखीमध्ये बसवायचं. त्याला राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजे एवढी उंची असली पाहिजे असा एक पोरगा त्या पालखीमध्ये बसवायचा. 2 बाजूने 2 पालख्या जातील. एका बाजूला राजांची पालखी आणि एका बाजूला तो प्रति शिवाजी त्या दुसऱ्या पालखीमध्ये बसवायचा. वेढा आता 100 पावलावर, वेढा आता 50 पावलावर, त्या सैन्याचा वेढा आता 20 पावलावर आला की राजांची पालखी पडून लावायची आणि त्या रिकाम्या पालखीमध्ये तो प्रति शिवाजी बसवायचा आणि त्याला सिद्धीच्या शामियान्यामध्ये पाठवायचं. ते रिकाम्या पालखीमध्ये तो प्रति शिवाजी बसवायचा आणि त्याला सिद्धीच्या शामियानेकडे पाठवायचं. सगळा प्लॅन तयार झाला. पाराडीला झाला. पत्र पाठवलं सिद्धीला, आम्ही शरण येत आहोत म्हणून. अहो, त्या सिद्धी जोहरला, फाजल खानला आनंद झाला. छत्रपती शिवाजी राजे आज हमारे चरणों में पडने वाला है. महाराष्ट्र का जनता राजा आज हमारे पैरों में पडने वाला है. त्याला आनंद झाला म्हणून त्याने थोडंसं सैन्य ढिलं झालं, सगळं वातावरण ढिलं केलं. पण राजांच्या बुद्धीने तर प्लॅन तर वेगळाच केला होता. सगळा प्लॅन तयार झाला होता. सगळं प्लॅन तयार होता. फक्त आता एक पोरगा पाहिजे होता ज्याला राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजे एवढी उंची, राजांसारखा चेहरा, राजांसारखा उभी रूप दिसणारा असा एकच पोरगा होता गडावरती. त्याचं नाव होतं शिवा काशी.
त्याचं नाव शिवा काशीद होतं. ऐका जरा लक्ष देऊन. न्हावी समाजाचा पोरगा होता. राजांसारखी दाढी राखायचा, राजांसारखा चेहरा होता, राजांसारखं नाक होतं, हुबेहूब राजांसारखं दिसायचं. आणि राजगडावर नसले तर पोरं त्यालाच मुजरा करायची. राजगडावर नसले तर पोरं त्यालाच मुजरा करायचे. राजे घ्या मुजरा, असा इतका हुबेहूब दिसायचा. आज राजांच्या लक्षातही आलं, पण राजे त्याला म्हटले नाही. राजांच्या लक्षात आलं माझा जीवाचा जीवलग मित्र माझा शिवा आहे, तो माझ्यासारखा दिसतो, पण राजे त्याला म्हटले नाही. का म्हटले नाही माहितीये का? 2च वर्ष झाले होते त्याच्या लग्नाला, आणि त्याच्यातले 6 महिन्यापासून गडावरती अडकून पडला होता. राजांना वाटलं याला जर मी माझ्या पालखीमध्ये बसवलं आणि याला जर मी ते सिद्धीच्या श्याम यानेकडे तिकडे जर त्या मुघलांकडे पाठवलं आणि याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या आईला मी काय सांगू, त्याच्या बायकोला मी काय सांगणार, त्याच्या बापाला मी काय सांगणार. म्हणून राजांच्या लक्षातही आलं, पण राजे त्याला म्हटले नाही. राजे त्याला म्हटले नाही. ऐका राजे म्हटले नाही, अजिबात म्हटले नाही. 2-3 तासानं ऐका, 2-3 तासानं ती बातमीच्या पोराच्या कानावर गेली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे, आणि राजगडावर नसले तर पोरं मलाच मुजरा करतात. मीच राजांसारखा दिसतो, माझी गरज आहे राजांना. पोरगा धावत धावत राजांच्या महलामध्ये आला आणि राजांना मानाचा मुजरा केला. पूर्वीची पद्धत बरं का ती मुजरा करण्याची. आता आपण वारकरी संप्रदायामध्ये हात जोडतो, नमस्कार करतो, पण त्या पूर्वीची राजांना मुजरा करण्याची पद्धत होती. काय सुंदर पद्धत होती. राज घ्या मुजरा, राज घ्या मुजरा, राज घ्या मुजरा. राज म्हणत होते कशासाठी रे शिवा मुजरा, कशासाठी शिवा मुजरा. तो पोरगा म्हटला राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. आता जरा हे शिकून जा. सगळे आमच्या मित्रांनी मित्रपरिवारांनी हे शिकून जा. नामदेव महाराजांनी तर देवाचे पाय मागितले, पण त्या पोराने राजांकडे काय मागितलं जरा हे शिकून जा. राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. राज म्हणत होते अरे शिवा, ए शिवा, अरे ए शिवा, काय पाहिजे तुला, काय मागायचंय तुला, काय स्वराज्यामध्ये कमी पडलंय, काय पाहिजे तुला. तो पोरगा म्हटलं राज मी मागेल ते देणार तुम्ही मला, मी मागेल ते देणार का तुम्ही मला. राज म्हटले अरे शिवा, तू माझा जीवाचा जीवलग मित्र आहे, माझा प्राण जरी या महाराष्ट्राच्या मातेसाठी मागून घेतला ना तरी देऊन टाकेन, सांग काय पाहिजे. तर तो पोरगा म्हटला राज मला एवढं नाही, मला फक्त एकच द्या, मला फक्त एकच द्या. तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील. काय, तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावरती चढवा. तुमच्या अंगावरचे कपडे 6 महिन्यापासून मी तुम्हाला घालताना पाहतोय, तेवढे कपडे माझ्या अंगावरती चढवा. आणि तुमचा कमरेचा शेला मला लावायला द्या. आणि राज तुमची तेवढी भवानी तलवार सुद्धा मला लावायला द्या. आणि एवढंच नाही राज, तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला लावायला द्या. काय मागितलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले अरे शिवा, अरे येड्या, मुकुट मिळेल, शेला मिळेल, माझे कपडे मिळतील, माझी तलवार सुद्धा मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण अरे शिवा हे तुला घालून जिथं जायचं ना राज्यात